नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रतिमाची मेमरी ही हळूहळू आता यायला लागलेली आहे, तिला आठवू लागलेला आहे. पण या सगळ्या गोष्टींमुळं खरं तर आता जो नागराज आहे त्याला त्रास होऊ लागलेला आहे. त्याला ह्या गोष्टी सहनच होत नाही आहेत. त्याला असं वाटत आहे की हे सगळं काय चाललेलं आहे, कारण या सगळ्याचा त्याला धक्का बसत आहे. त्याचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही ही जी प्रतिमा आहे ती शहाणी नाही झाली पाहिजे असं त्याला वाटत असतं. परंतु या गोष्टी घडत असतात कारण डॉक्टर श्रद्धा यांच्या औषधाचा परिणाम होत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की डॉक्टर श्रद्धा यांचं औषध जरी लागू होत असलं तरीही त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे ते म्हणजे पॉझिटिव्हिटी, घरात असलेली पॉझिटिव्हिटी, ज्यामुळे हे सगळं घडत आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप बोलत असतो. प्रताप म्हणत असतो की आता या बिझनेस एक्सपोचं आमंत्रण आहे, पण आणखी कोणाकोणाला आमंत्रण आहे हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र प्रताप इकडे म्हणत असतो की महिपत शिकरेलाही आहे. महिपत शिकरेला आमंत्रण आहे म्हटलं की सगळ्यांना घरातल्या धक्का बसतो. त्यांना भीती वाटत असते की हा माणूस तिथे येणार आहे, ही गोष्ट सहन होत नसते. तेव्हा मात्र प्रतापचं असं म्हणणं असतं की महिपत शिकरेला जरी आमंत्रण असलं तरीही मला ना कळतच नाही, म्हणजे त्याची ती मुलगी साक्षी तीही तिथे येणार आहे असं सगळ्यांचं सुरू झालेलं असतं. सगळेजण बोलत असतात. तेव्हा सायली म्हणत असते, बाबा मला काय वाटतंय माहिती आहे का, मग आम्ही दोघंही तुमच्यासोबत आलो तर चालेल ना, म्हणजे आम्ही दोघं तुमच्यासोबत हे असतील तर मग काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तो महिपत शिकरे जो आहे तो आजूबाजूलाही फिरकणार नाही असं सायलीचं म्हणणं चालू असतं. तेव्हा प्रतापचं म्हणणं असतं की ठीक आहे चालेल, काहीच हरकत नाही आहे. मग आता अर्जुनला विचारलं पाहिजे. अर्जुन मात्र हे सगळं ऐकायला तिथं तयारच नसतो, त्याचं फोनवरती काम सुरू झालेलं असतं. आणि मग सायली अर्जुनला म्हणते की अहो मी काय म्हणते, बाबांना इन्व्हिटेशन आहे ना एक्सपोचं, आपण पण जाऊया तिथे. अर्जुन डायरेक्ट म्हणतो कुठे, कशाला, कधी. तेव्हा सायली म्हणते की अहो लक्षात नाही का तुमच्या, बिझनेस एक्सपोचं इन्व्हिटेशन आहे ना बाबांना, तर मला असं वाटतंय की आपणही तिथे गेलं पाहिजे असं सायली अर्जुनला सांगत असते. परंतु अर्जुन मात्र म्हणत असतो की पण बरं. तेव्हा सायली त्याला समजवू लागते, अहो महिपत शिकरे आणि साक्षी ती दोघंही तिथे येणार आहेत, मला काय वाटते माहिती आहे का, आपण पण तिथे गेलं पाहिजे असं सायली अर्जुनला सांगत असते. अर्जुनच्या मात्र ह्या गोष्टी लक्षातच येत नसतात. अर्जुनला वाटत असते की कुठे जायचंय आणि कशासाठी जायचंय, एवढंच अर्जुनच्या डोक्यात सुरू असतं. मग सायली त्याला म्हणत असते की अहो मी तुम्हाला सांगते आपण जाऊया बाबांसोबत, कारण आपण असेल तर बाबांनाही तिथं बरं वाटेल असं सायली सांगत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की ठीक आहे. सायली म्हणते चला मी तुम्हाला समजवते नंतर काय करायचंय ते, असं सायली अर्जुनला समजवत असते आणि त्याला घेऊन वरती जाते. तिचं असं म्हणणं असतं की आपल्याला तिथे जायचं आहे हे तुमच्या लक्षात येत नाहीये का, आणि मी कशासाठी म्हणते हे कळत नाहीये का, असं सायली अर्जुनला सांगत असते. तेव्हा अर्जुन मात्र म्हणत असतो की हो बरोबर आहे. आणि मग सगळ्यांच्या समोर सायली जेव्हा असं बोलते तेव्हा मात्र अर्जुन शांतच होतो. अर्जुनला लक्षातच आलेलं नसतं की त्याच्याकडून काय चुकतंय, कशा पद्धतीनं गोष्टी झाल्या पाहिजेत हेच त्याच्या लक्षात आलेलं नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया मात्र इकडे विचार करत असते. प्रिया म्हणत असते की ही का चाललेली आहे, नक्कीच ह्या सायलीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन दिसतं, मला पण गेलं पाहिजे तिथं, म्हणजे यांच्यावरती मला बारीक लक्ष ठेवता येईल असं सगळं प्रिया विचार करत असते. आणि ती म्हणते मी आणि अश्विन पण येईल बाबा, मला काय वाटते माहिती आहे का, तिथं जर आपल्या पूर्ण फॅमिलीला बोलवलेलं आहे तर आम्ही आलो तर काही हरकत नाही आहे ना. तेव्हा कल्पना मात्र म्हणत असते की नाही काहीच हरकत नाही आहे, या तुम्ही, उलट आनंदच आहे तुम्ही पण येणार आहात तर, असं कल्पना सांगत असते. इकडे प्रतिमा आता गजरा बनवत असते आणि गजरा बनवताना तिला एक गाणं गुणगुणत असते ती, आणि ती म्हणत असते की कारे हा दुरावा, कारे हा अबोला, हे सगळं तिचं चाललेलं असतं. मग अबोला नाहीये त्यात दुरावा आहे हा शब्द असं ती बोलत असते. तेवढ्यात रविराज तिथे येतात आणि रविराज जाम खुश होतात. त्यांना हा आवाज ऐकल्यानंतर खूप छान वाटत असतं. कितीतरी दिवसांनंतर असं प्रतिमा गाणं गुणगुणत असते, आणि तेही तिच्या आवडीचं गाणं, आणि तेही आधी जेव्हा तिनं गजरा बनवत असायची तेव्हा हेच गाणं गुणगुणायची, अगदी तेच गाणं आत्ताही प्रतिमा गुणगुणत आहे. या गोष्टीमुळं रविराजला खूप भारी वाटलेलं असतं. तेवढ्यात सुमन तिथे येते आणि सुमन म्हणू लागते, खरंच वहिनी तुम्ही आत्ता जे गाणं गुणगुणताय ना ते खसके तुम्हाला आत्ता आठवलं. तेव्हा ती म्हणत असते काय माहिती, मी असंच गाणं गुणगुणत होते आणि मला म्हणजे आठवू वाटलं, मला म्हणावं वाटलं आणि तेच गाणं मी म्हणायला सुरुवात केली असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे जेव्हा सुमन हे सगळं बोलत आहे त्याच वेळी रविराजही तिथे असतात आणि रविराज म्हणत असतात की हो खरंच तुला माहिती आहे का प्रतिमा, म्हणजे मला काय म्हणायचंय की याआधीही जेव्हा तू गजरा बनवायची ना तेव्हा हेच गाणं म्हणायची, हे सगळे खुश झालेले असतात. तेव्हा नागराज तिथे येतो आणि नागराज म्हणतो काय चाललंय तुमचं सगळ्यांचं.
तेव्हा मात्र सुमन सांगू लागते की हो वहिनी ना आधीचे गाणं म्हणायचं ना, ते गाणं म्हणत आहेत, वहिनींना आठवायला लागलेलं आहे. तेव्हा सुमन म्हणत असते की भाऊजी मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही ते डॉक्टर श्रद्धा यांच्या औषधांचा चांगला परिणाम होतोय, असं सुमन सांगत असते. तेव्हा मात्र इकडे रविराजलाही छान वाटत असतं, काहीतरी प्रतिमामध्ये बदल होतोय ह्या गोष्टीचा आनंद होत असतो. आणि त्यासोबतच इकडे सायली अर्जुन बोलत असतात. प्रतिमाच्या बाबतीत ही पॉझिटिव्ह गोष्ट घडत आहे, त्यामुळं सगळेच खुश झालेले असतात. इकडे अर्जुन बोलत असतो सायलीला, म्हणजे तुमच्या डोक्यात काय सुरू आहे नक्की? तेव्हा सायली म्हणते आपल्याला ते लॉकेट शोधायला जायचं आहे की नाही, आणि मग आता ते जाण्यासाठी तिथे जाण्यासाठी आपलं म्हणणं काय होतं की महिपत आणि साक्षी तिथं नसले पाहिजेत. मग आपण एक्सपोमध्ये जायचं, एक्सपोमध्ये गेल्यानंतर तिथून त्यांना चकवा द्यायचा आणि तिथून निघायचं आपण, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा अर्जुन म्हणतो अरे माझ्या बायकोच्या डोक्यात हे सगळं चालू आहे, असं अर्जुन बोलत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मला काय वाटतंय माहितीये का, आपल्याला आणखी एका व्यक्तीची गरज पडणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की थांबा एक मिनिट, असं म्हणत हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा अर्जुन हा चैतन्याला कॉल करतो. चैतन्याला कॉल केल्यानंतर अर्जुनला आणखी मोठा धक्का बसतो. चैतन्य म्हणतो की काय झालं अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मला ना तुझ्याशी बोलायचं आहे, आपल्याला एका ठिकाणी जायचंय उद्या. तेव्हा चैतन्य म्हणतो मला माहिती आहे सगळं, मला सायली वहिनीने ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि मग दोघंही हसत असतात. आणि मग चैतन्य म्हणत असतो की ते सगळं आहे, पण तेव्हा प्रियाही तिथे येणार आहे हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो पण त्या तन्वीला मॅनेज करणं थोडंसं अवघड आहे रे, म्हणजे साक्षी महिपत यांना आपण हँडल करू शकतो, पण ती तन्वी आहे ना जरा जास्त आगाव आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, तन्वीला हँडल करायला एक व्यक्ती आहे माझ्याकडे, सायली 2.0, आणि ती जबरदस्त हँडल करते तन्वीला, असं अर्जुन अगदी अभिमानाने सांगत असतो. आणि चैतन्य आणि अर्जुन खुश झालेले असतात. इकडे आता सुमन बोलत असते अहो तुम्ही बाहेर निघालात का? तेव्हा रविराज इकडे नागराज म्हणत असतो हो ग जरा बाहेर जाऊन येतोय, काम आहे मित्राकडे माझं. तेव्हा सुमन म्हणते की मी तुमच्यासाठी ना गुलकंद टाकलेलं दूध बनवून ठेवते, म्हणजे तुम्हाला आल्यावर बरं वाटेल, तुम्हाला जो ऍसिडिटीचा त्रास होतो ना तो होऊ नये म्हणून. तेव्हा इकडे रविराज हे सगळं ऐकत असतो. तेव्हा रविराज म्हणत असतो की मला आठवतंय आधी जेव्हा प्रतिमा माझी अशीच काळजी घ्यायची, सुमन किती छान पद्धतीने नागराजची काळजी घेत असते, किती छान त्याच्याशी बोलत असते, हे सगळं रविराज बोलत असतात. आणि त्याचबरोबर असं त्यांनाही वाटत असतं की सुमन जशी नागराजची काळजी घेते तसं प्रतिमानेही मला विचारावं, माझ्या बाबतीत बोलावं, हे सगळं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे प्रिया आलेली असते. आणि मग ती अश्विनला म्हणत असते की अश्विन उद्या आपण बाबांसोबत एक्सपोला जाणार आहे. तेव्हा अश्विन म्हणतो काय, तुला कळतंय का, तू डोक्यावर पडलीस का? तो बिझनेस एक्सपो आहे आणि तिथं आपलं काय काम आहे, आपण कशासाठी जायचंय तिथं, असं अश्विन बोलत असतो. तेव्हा प्रिया म्हणते म्हणजे सगळे जाणार आहेत, सायली अर्जुन पण जाणार आहेत आणि आपण गेलो तर काय होतंय, हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याच वेळीस इकडे आता अश्विन बोलत असतो. अश्विन म्हणत असतो की नाही मला ना काहीतरी वेगळं जाणवत आहे, हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा अश्विन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव. प्रिया म्हणत असते की मी ऑलरेडी बाबांना हे सगळं सांगून टाकलेलं आहे की आपण तिथे येणार आहोत. अश्विनचं असं म्हणणं असतं की मला न विचारता तू काच परस्पर निर्णय घेतला, तुला कोणी अधिकार दिलाय हा हे सगळं करण्याचा, आणि हे सगळं तू का केलेलं आहेस, असं अश्विन बोलत असतो. आणि हे सगळं करण्याचा तुला अधिकारच नाहीये, मग हे सगळं का केलेलं आहेस तू, अश्विन चिडलेला असतो. अश्विन म्हणत असतो की नाही काहीही झालं तरीही मला माहिती आहे त्या पद्धतीनुसार तू असं करायला नको होतं, आणि मला इमर्जन्सी आहे, पेशंट्स असतात, त्यामुळं मला तिथं जायला जमणार नाही, एवढं स्पष्टपणे अश्विन बोलत असतो. पण प्रिया पण इतकी मूर्ख असते की ती म्हणत असते की ठीक आहे तू आलास तर तुझ्यासोबत, तू नाही आलास तर तुझ्याशिवाय, पण मी बिझनेस एक्सपोला जाणारच आहे, असं ठरलेलं असतं. आणि त्यामुळं ह्या सर्व गोष्टी आता चालू झालेल्या असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता रविराज प्रतिमाला म्हणत असतात की प्रतिमा मला काय वाटतं माहितीये का, आज दिवसभरात आपण काय केलं ना ते एकमेकांना सांगायचं, म्हणजे जसं अगदी पूर्वी सांगायचं तसं, म्हणजे असं काय बर्डन नाहीये पण आपण एकमेकांना सांगायचं, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अश्विन जो आहे तो बोलत असतो. तो प्रियाला म्हणत असतो की तुझं काय चाललंय नक्की, मला कळेल का, कारण हे सगळं जे काही तू बोलत आहे या सगळ्या गोष्टींचा जो काही तू विचार करत आहे ते मला अजिबात पटलेलं नाही. आणि त्याचबरोबर इकडे प्रिया म्हणत असते की ठीक आहे
जर तू आलास तर तुझ्याबरोबर आणि तू नाही आलास तर तुझ्याशिवाय मी जाणार आहे म्हणजे आहे, प्रियाने ठणकावून सांगितलेलं असतं. आणि अश्विननेही हे स्पष्ट केलेलं असतं की मी आत्ता अजिबात ऐकणार नाही आणि माझ्या बाबतीत असं कोणतंही हे सगळं गरजेचं चालू असतं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा प्रियाने मात्र इकडे सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा इकडे प्रियाने ठणकावून सांगितलेलं आहे मी जाणारच आहे. आणि या गोष्टीचा मात्र इकडे अश्विनला खूप मोठा धक्का बसलेला असतो, त्याला राग आलेला असतो आणि या सगळ्या गोष्टींमुळेच हे सगळं घडत आहे असं वाटत असतं. इकडे रविराज आता प्रतिमाशी बोलत असतात. ते प्रतिमाला म्हणत असतात की नाही, माझ्याकडून असं वाटतंय म्हणून मी तुला बोलत आहे, मला ज्या पद्धतीनं वाटत आहे त्या पद्धतीनं मी तुला सांगत आहे असं रविराज बोलत असतात. त्यासोबतच रविराजांचं म्हणणं असतं की हे बघ प्रतिमा, आपण दोघांनी एकमेकांना सगळं सांगायचं. आज तू दिवसभरात काय काय केलं सांग. प्रतिमा म्हणते की मी स्वयंपाक बनवला, त्यानंतर बागेत गेले, जरा झाडांना पाणी वगैरे घातलं. कसं आहे, बाकी कशाशी माझी ओळख पटत नसली तरी झाडांशी माझी ओळख पटते असं प्रतिमा सांगत असते. दोघंही हसत असतात, खळखळून हसत असतात, बोलत असतात. आणि प्रतिमामधला हा बदल रविराजला सुद्धा आवडत असतो. कारण आत्ता प्रतिमाला जरीही रविराज तिचा नवरा आहे ही गोष्ट जाणवत नसली, आठवत नसली तरीही त्यांच्यामधलं जे नातं आहे ते बहरत असतं. इकडे सायली आणि अर्जुन झोपलेले असतात. सायलीला वाटत असते की अर्जुन शांत झोपलेला आहे, अर्जुनला वाटत असतं सायली शांत झोपलेली आहे. आणि मग नको उठवायला, अर्जुन म्हणतो की दिवसभर त्या काम करून थकलेल्या असतात, नको उठवायला, आत्ता आराम करणं गरजेचं आहे. आणि दोघंही एकदम उठतात आणि अर्जुन म्हणतो तुम्ही जागे आहात. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की हो तुम्ही पण जागे आहात का. तेव्हा अर्जुन आणि सायली या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे घडतं असं की अर्जुन बोलत असतो, अर्जुन म्हणत असतो की मला ना झोपच येत नाहीये. तेव्हा सायली म्हणत असते म्हणजे, सायलीच्या डोक्यात वेगळंच सुरू झालेलं असतं. सायली म्हणते का नाही येत झोप तुम्हाला. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही मला झोपच नाही येते. तेव्हा तो म्हणतो की मला काय वाटतं माहिती का, स्ट्रॉंग कॉफी घेऊया आपण. तेव्हा अर्जुन असं म्हणल्यानंतर सायली म्हणते की नाही, अजिबात नाही, स्ट्रॉंग कॉफी वगैरे अजिबात मिळणार नाही, कारण तुम्हाला कोणत्याही क्षणी कॉफी सुचते हे मला माहिती आहे. बरं चला उठा तुम्ही, आपण बाहेर जाऊया, खूप छान वाटेल असं सायली अर्जुनला सांगत असते. आणि अर्जुनला घेऊन ती बाहेर निघालेली असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की म्हणजे काय आहे तुमच्या डोक्यात. तेव्हा सायली म्हणते चला हो. इकडे प्रिया आता घराच्या बाहेर आलेली असते, कारण या एक्सपोसाठी अर्जुन आणि सायली येणार आहेत ही गोष्ट तिला महिपतला सांगायची असते. अश्विन बरोबर तिकडे भांडण केलेलं असतं आणि आता इकडे येऊन महिपत सोबत बोलत असते. ती महिपतला बोलत असते, महिपतला सांगत असते. आणि तिचं असं म्हणणं असतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महिपतला सांगितल्या तर महिपतला नक्की लक्षात येईल की काय झालेलं आहे, कशामुळे हे सगळं घडत आहे आणि या सगळ्यामध्ये काय आहे, नक्की कोणाचा दोष आहे किंवा काय, हे सगळं तिला जाणून घ्यायचं असतं. म्हणून तिने महिपतला कॉल केलेला असतो. महिपतला कॉल करून ती महिपतला म्हणत असते की उद्या बिझनेस एक्सपोला सायली आणि अर्जुनही येणार आहेत. तेव्हा महिपत म्हणत असतो तो बिझनेस एक्सपो आहे, मग तिथे त्यांची काय गरज आहे, ते दोघं तिथं कशाला येणार आहेत. तेव्हा प्रिया म्हणत असते तेच तर मला माहीत नाहीये ना, त्यासाठी तर तुम्हाला फोन केलाय. तेव्हा मात्र महिपत चिडतो आणि तो म्हणत असते चिचुंद्रे तुला तिथं कशाला ठेवलंय, तुला कळत नाहीये माहिती काढायची आणि तू अर्धवट माहिती देत असते. ती दोघं तिथे येणार नाहीत हे बघ, कारण मी साक्षीला कसं बसं तयार केलंय आणि जर तिथं त्यांना बघून साक्षी बिथरली तर मात्र खूप अवघड होणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, मी जे काही सांगितले ते, असं म्हणत महिपत प्रियाला चांगलंच फैलावर घेत असतो. प्रियाने खूपच आनंदाने महिपतला कॉल केलेला असतो. तिला असं वाटत असतं की हे सगळं जर आपण अशा पद्धतीनं सांगितलं तर मात्र महिपत खुश होईल, पण घडत असतं मात्र वेगळंच. महिपत तर भयानक चिडत असतो आणि तो म्हणत असतो की तूच ते काम करायचं आहे, त्या दोघांना लॉक करून ठेवायचं का कोंडून ठेवायचं का काय करायचं ते बघ, कारण ते दोघं तिथं पोहोचले नाही पाहिजे तेवढं लक्षात ठेव असं महिपत इकडे बोलत असतो. आणि प्रिया मात्र म्हणत असते की हो मी ते करते, पण मला काय वाटते ते तरी ऐकून घ्या. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि महिपत मात्र इकडे प्रियाला चांगलीच तिची लायकी दाखवत असतो. तो म्हणत असतो की बघ, म्हणजे तुला जे वाटत आहे त्या पद्धतीने तुला वाटतंय, पण जर वेगळं काय घडलं तर, हे इथे चालू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे प्रिया जी आहे ती आता घाबरलेली असते. तिला कळत नसतं की आता काय करू, म्हणजे ह्यांना मी सांगायला गेले आणि हे तर सगळं माझ्यावरच उलटलेलं आहे. नक्की मी काय करायचं आहे, माझा काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे मी कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू, हे सगळं प्रिया आता विचार करत असते. आणि प्रिया म्हणत असते की नाही, मला ना कळतच नाहीये की ह्या अण्णाला नक्की कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे.
हे सगळं तिच्या डोक्यात चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की महिपतने प्रियालाच दम दिलेला आहे आणि प्रियाला ठणकावून सांगितलेलं आहे की तो तुझा प्रश्न आहे आणि तुला कशा पद्धतीनं सोडवायचा आहे ते तुझी तू बघायचं आहे असं सांगितलेलं आहे. आणि इकडे प्रिया मात्र आता त्याच गोष्टींचा विचार करत बसलेली आहे की आता मी या अर्जुन सायलीला कसं अडवणार आहे, त्या एक्सपोला जाण्यापासून मला नक्की काय करावं लागणार आहे, हा विचार प्रियाच्या डोक्यात चालू झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की प्रिया जी आहे ती विचार तर करत असतेच, पण त्यासोबतच प्रियाचं जे वागणं असतं ते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं चालू असतं. प्रियाला वाटत असतं की नाही, मला या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्याच लागणार आहेत आणि प्रियाच्या डोक्यात विचार सुरू झालेले आहेत. इकडे रविराज खुश झालेले आहेत की प्रतिमाला काहीतरी आठवत आहे. या गोष्टीमुळं त्यांनाही बरं वाटत असतं आणि ते म्हणत असतात की जर प्रतिमाला ह्या सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत तर आपल्यालाही त्यासाठी काहीतरी एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. आपल्यालाही प्रतिमाशी त्या बाबतीत बोलणं गरजेचं आहे, तिला बोलतं करणं गरजेचं आहे, हे रविराजांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे महिपतने प्रियाला चांगलाच दम दिलेला आहे. तिला सांगितलेलं आहे की त्या दोघांना कसं मॅनेज करायचं आहे ते तुझी तू बघायचं आहे, त्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. प्रिया मात्र खुश होत असते. तिला वाटत असतं की मी महिपतला चांगली बातमी दिली आहे म्हणजे महिपत माझ्यावरती खुश होईल. पण तिला कुठं माहिती असतं की महिपत तिच्यावर खुश होणार नाही आहे, तर तिलाच उलटं त्याच्यामध्ये अडकावं लागणार आहे, हे सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे रविराजांनी आता पुढे प्रयत्न चालू केलेले आहेत. रविराजांनी ठरवलेलं आहे की जर आपण प्रतिमाशी रोज आपल्या मनातल्या गोष्टी बोललो, प्रतिमाला आपल्या मनातलं सगळं सांगितलं तर ह्या गोष्टींचा आपल्याला फायदा होणार आहे, हे सगळं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नागराज जो आहे तो प्रतिमाला घेऊन बाहेर आलेला असतो आणि प्रतिमाला तो बोलत असतो. तो म्हणत असतो की बघितलं का आग, जर आठवड्याला आपल्या घरामध्ये अशीच आग पेटली पाहिजे आणि आपल्या घरातलं सगळं जळून त्याच्यामध्ये राख झालेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक आठवड्याला झाल्या पाहिजेत. कारण नागराजचं असं म्हणणं असतं की या प्रतिमाला डॉक्टर श्रद्धाच्या नाही तर डॉक्टर प्रिया आणि डॉक्टर नागराज यांच्या औषधांची गरज आहे. पण जर आता त्या गोळ्या मिळत नसेल तर काहीतरी केलं पाहिजे, म्हणून नागराजने हा सगळा डाव केलेला असतो आणि नागराजने मुद्दामूनच प्रतिमाला त्या आगीच्या जवळ आणलेलं असतं आणि तिला भीती घालण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणजे प्रतिमा घाबरली तर तिला पुन्हा ती हायपर होणार आहे, ती वायबल होणार आहे आणि तिच्याकडून जे अपेक्षा आहेत यांना सगळ्यांना तिच्यामध्ये जो बदल घडत आहे तो घडणार नाही, यासाठी हे सगळं नागराजने केलेलं असतं. नागराजला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी आपण जर अशा केल्या तरच आपला फायदा होणार आहे आणि म्हणून नागराज हा मूर्खासारखं वागत असतो. प्रतिमाला तो आग दाखवत असतो. प्रतिमाला म्हणत असतो की बघ, ह्या आगीमध्ये काय होणार आहे, या आगीमध्ये वाट लागणार आहे, ती म्हणजे तुझी वाट लागणार आहे, हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर तो प्रतिमाला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही, आणि त्याचबरोबर आत्ता सध्या महत्त्वाचं काय आहे तर ही आग, जसं आधी घडलेलं होतं तसंच घडू शकतं, असं नागराज प्रतिमाला बोलत असतो आणि तिला घाबरवत असतो. तेव्हा मात्र प्रतिमा जी आहे ती त्या आगीकडे पाहत असते आणि तिला मात्र जाम भीती वाटलेली असते, ती घाबरत असते. पण या सगळ्याचा परिणाम मात्र उलटा होणार असतो. नागराजला या गोष्टीची जाणीवही नसते. अशा पद्धतीने गोष्टी घडणार असतात आणि हा डाव नागराजवरच उलटणार असतो. कारण प्रतिमाची मेमरी परत येणार असते आणि नागराज मात्र याच्यामध्ये अडकला जाणार असतो. नागराजने कधी विचारही केलेला नसतो आणि त्याचबरोबर ह्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात आणि नागराज त्या आगीमध्ये इकडे प्रतिमाला ढकलतो. जेव्हा नागराज प्रतिमाला आगीमध्ये ढकलतो तेव्हा ती खूप जोरात किंचाळते आणि त्यासोबतच इकडे आता अर्जुन आणि सायली बाहेर आलेले असतात. अर्जुन म्हणतो सिनियरचा कॉल आलेला आहे. पण सिनियरचा कॉल कशासाठी आलाय हा विचार अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि अर्जुनच्या लक्षात येतं नक्कीच काहीतरी इमर्जन्सी असेल. सायली म्हणते बघा ना काय म्हणतात, आता सिनियरचा कॉल आलेला आहे. याच्यामुळे अर्जुन आणि सायली हादरलेले असतात. पण इकडे रविराजने आता फोन करून अर्जुन आणि सायलीला बोलवलेलं आहे आणि नक्कीच काय घडलेलं आहे हे मात्र रविराज तिथे गेल्यानंतर सांगणार आहे. ऑब्वियसली पॉझिटिव्ह अशीच गोष्ट घडलेली असणार आहे. प्रतिमाची मेमरी परत येणार आणि प्रतिमा जी आहे ती वायबल झालेली असणार आहे आणि सायलीच फक्त तिला शांत करू शकते, हे रविराजांना माहिती आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.